आज गोकुळ दूध संघाच्या वतीनं दुग्धविहार कोल्हापूर या ठिकाणी जो सुनावणीचा दिवस होता, त्या सुनावणीच्या पहिल्या दिवशी आम्ही बरोबर सकाळी 10 वाजता या ठिकाणी आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की मिसाळसाहेब देवीदास मिसाळसाहेब हे सुनावणीला येणार आहेत. परंतु 11 11:30 वाजता वाट बघितली तरीसुद्धा कोण आले नाही. हे बघितल्यानंतर आम्ही ठाकरे साहेबांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितले की 5 मिनिटामध्ये येतात आणि त्यानंतर एक 5-10 मिनिटात बरोबर 11:15च्या सुमारास परजनगे साहेब नारायण परजनगे साहेब हे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हा चार्ज घेतला. खऱ्या अर्थानं मिसाळ साहेबांना वैद्यकीय कामासाठी रजा घेणे आणि त्यांची चार्जपट्टी करणे हे खऱ्या अर्थानं राजकीय दिवसापोटी झाले असं आमच्या अर्क्याचं मत आहे. काल 21 तारखेला शेवटचा दिवस होता हे घ्यायचा आणि त्या दिवशी आम्ही ठाकरे साहेबांना जाऊन भेटलो आणि ठाकरे साहेबांनी आम्ही 2-4 प्रश्न विचारले की एका तक्रारदार जे दार आहे त्याने किती लोकांच्यावर तक्रार करायची. त्यावेळी ठाकरे साहेबांनी आम्हाला सांगितले की एका तक्रारदाराने एकाच संस्थेवर तक्रार करायचा अधिकार आहे. दुसरी गोष्ट ती सांगितली की ती प्रारूप यादीत किंवा कच्ची यादीत असणं आवश्यक आहे. आणि तिसरी गोष्ट सांगितली की हे सगळं करत असताना ह्या गोकुळ दूध संघाच्या प्रारूप यादीत तो असून त्यांना एकपेक्षा जास्त लोकांच्या तक्रार करता येणार नाही. आज आम्ही ठाकरे साहेब आणि दुसरे उपनिबंधक हातकलंगे त्यांना साहेबांना विचारले की कशा पद्धतीनं तुम्ही या हिअरिंग घेणार आहे. तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही सगळ्यांना नोटीस दिल्यात. आज काल रात्री 10:30 वाजता व्हॉट्सअपद्वारे त्यांनी नोटिसा सोडलीत आणि त्यावर नंबरसुद्धा नाहीत, काय चर्चा नाही, कशा पद्धतीचं तक्रार आहे ही सुद्धा त्यावर मांडलेली नाही आणि चुकीच्या पद्धतीनं या ठिकाणी आज हिअरिंग या ठिकाणी घेतलं जाते. खऱ्या अर्थानं जरी ही न्यायप्रविष्ट बाब असली तरी देखील आज त्यांना त्या लोकांना ज्या तक्रारदार आहेत त्यांच्याकडे त्या संस्थेंना नोटीस जाणे गरजेचं होतं. परंतु तशा प्रकारे कुठल्या प्रकारे झालेलं नाही. जाणून बुजून संस्था गोकुळपासून दूर करायच्या घाटच त्यांनी या ठिकाणी बांधला आहे. खऱ्या अर्थानं कोल्हापूर हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, मुंबई हायकोर्ट आणि दिल्ली सुप्रीम कोर्टात जर बघितला तर त्यांनी दिलासा दिला आहे सगळ्या दूध संस्थेंना. परंतु ही जाणून बुजून राजकीय द्वेषापोटी हे सगळं करत आहेत आणि राजकीय प्रेशरपोटी करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना वारंवार सांगतो, आजसुद्धा आम्ही त्यांना तेच सांगितलं की ज्या संस्था सभासद नाहीत किंवा जी व्यक्ती सभासद नाही आपल्याकडे कच्च्या यादीत नाही अशा लोकांचं म्हणणं आपण अर्ज स्वीकारू नये, तो छाननीनं काढावा. आणि एका व्यक्तीस अनेक त्यांनी अर्ज दिले की गोकुळच्या कामगारांच्यावर कंत्राटदारांच्यावर त्या गोकुळला त्या ठिकाणी गोकुळची सभासद होता कामा नये अशा प्रकारे दिले. कारण अशा प्रकारचा पोटनियम किंवा सहकारी कायद्यामध्ये 1960मध्ये कलम 1960मध्ये कुठल्याही प्रकारचं नमूद नाही. त्यामुळं आपण एका व्यक्तीचं जर एक दिलं तर 1200-2000 कामगारांचं समजा 1000 कामगाराला 1000 कामगारावर एका व्यक्ती कशी तक्रार देऊ शकते. अशा प्रकारचा आम्ही तिथं युक्तिवाद केला. आमच्या वतीनं अनेक वकील आमचेसुद्धा होते. अक्षरशः आज उत्तूर, गडिंग्लज, चंदगड, राधानगरी सगळ्या भागातली लोक या ठिकाणी आली होती आणि सगळी सैरावरा फिरत होती. कारण त्यांना नेमकं नोटीस का आलं आहे आणि काय कारणासाठी नोटीस आपण उत्तर द्यायचं आहे हे जर माहीत नसेल तर अतिशय वाईट परिस्थितीमध्ये ही सगळी लोकं आहेत. आणि अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीचं काम जणू काय गोकुळपासून या संस्थेला दूर करण्याचं काम या दुग्धविहार आणि सर्व अदृश्य शक्ती हे करत आहेत असं आमचं मत आहे.